मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पासंदर्भात क्युमाइन क्लब कॉरिडोर समितीचे धरणे आंदोलन। धुळ्यात मंजूर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी, तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धुळे कोरडा विकास समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाइन क्लब जेलरोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत करण्यात आलेला आहे। सदर प्रकल्पाला 10 वर्षापासून प्रारंभिक मंजुरी मिळाली आहे। या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे। या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे। शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे। धुळे शहरालगत 10 गावांच्या हद्दीतील 6000 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे। सदर प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाला राज्य उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे। त्याचप्रमाणे पाणी आरक्षणासाठी शासनाने आदेश काढलेला आहे। सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे। तरी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित नोटिफिकेशन काढून इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पाला चालना देऊन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, भूसंपादन करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धुळे कॉरिडोर प्रकल्प विकास समिती मार्फत करण्यात येत आहे। सदर प्रकल्पांना लवकर मंजुरी देऊन नोटिफिकेशन न काढल्यास समिती मार्फत तसेच जिल्ह्यातील युवकांमार्फत जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। कॉरिडॉर विकास समिती गेल्या 7 ते 8 वर्षापासून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो धुळे जिल्ह्यामध्ये मंजूर आहे त्यासाठी प्रयत्नशील आहे। 7-8 वर्षापासून आम्ही धरणे, आंदोलन, बैठका, मंत्रालय स्तरीवर या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहे। या ठिकाणी मागच्या वर्षी जिल्हा प्रादेशिक अधिकारी यांनी भूसंपादनाचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी राज्य सरकारकडे दाखल केलेला आहे। उच्चाधिकार समिती महाराष्ट्र सरकार यांनी त्याची मंजुरी दिलेली आहे, पण भूसंपादन लवकरात लवकर व्हावं, या ठिकाणी प्रकल्पाला चालना मिळावी, लवकरात लवकर धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा, या संदर्भामध्ये आज समितीच्या वतीने या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन आम्ही बसलो आहे। आमची मागणी आहे की या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना द्यावी, भूसंपादन करावं आणि रोजगार जे आहे स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरण्याला बसलो आहे।